नमस्कार. यशोवाणी दिवाळी अंक 2024 साठी मी हा लेख वाचत आहे. माझं नाव आहे स्नेहांकिता शिरीष जोशी आणि लेखाचं नाव आहे सखूच्या डाएटिंगची प्रवास कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथे आपल्याच वयाच्या साळकाया माळकाया मजेत राहत होत्या. घर बघणाऱ्या, नोकरी उद्योग सांभाळणाऱ्या, मुलाबाळात रमणाऱ्या आणि वेळ मिळेल तसा आवडीने उनाडका करणाऱ्या अगदी गुण्यागोविंदाने राहत होत्या. पण हल्लीच काहींना जरा वाढत्या मापाचे कपडे घ्यावे लागत आहे असं जाणवून फार अस्वस्थ व्हायला होत होतं. काहीतरी करायला हवं असं मनोमन वाटू लागलं. आणि अचानक एक दिवस जगन्नाथ महाराजांनी दृष्टांत दिला आणि बायाबापडांना सांगितलं की काय गिळायचंय ना ते 2 वेळेसच चापा, म्हणजे तो काटा जरा डावीकडे सरकेल. सखूचे डोळे अगदी लकलकले. तिने आनंदाने स्वतःभोवतीच एक गिरकी घेतली. विचार करू लागली की आपल्या आवडत्या पदार्थांचा मेळ कसा बसवायचा. सगळ्यांच्या मनात भेळ, पाणीपुरी, चकल्या, चिवडे, आईस्क्रीम अशा असंख्य पदार्थांचा मेळ कसा बसवावा याचे द्वंद्व सुरू झाले. जिद्दीने काहींनी हे व्रत पूर्णत्वास नेण्याचे ठरवले. घरात जेव्हा हे जाहीर केले तेव्हा ज्येष्ठ मंडळींनी हे काय आता नवीन फॅड म्हणून नाकं मुरडली आणि हिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सगळ्यांच्या नजरा अगदी बगळ्यासारख्या झाल्या. अनेक फुकटचे सल्ले येऊ लागले. चोंबडेपणा तर चांगलाच वाढला. कधी चीट डे करावं म्हटलं तरी पंचायत झाली. 2 वेळ जेवणामध्ये काहीतरी तोंडात टाकावं असं उगीचच आणि जरा जास्तच प्रमाणात वाटू लागलं. काही जणींचे मात्र पित्त खवळू लागल्या. मग मात्र हे काही आपल्याला झेपणार नाही अशी मनाची समजूत घालून त्यांनी व्रताची सांगता केली. काही जणी नेटाने मनोभावे हे अगदी करत राहिल्या. काही जणींना या व्रताचे फळ चांगलेच मिळाले आणि असं सांगण्यात आलं की या व्रताचं उद्यापन मात्र कधी करू नये असं कित्येक अनुभवी लोकांनी सांगितलं. याच सुमारास अशीही रुजवात झाली की दर 2 तासांनी थोडे अन्न प्राशन केल्याने देखील वजनाच्या काट्यास डावीकडे सरकावे असे वाटते. तिचे डोळे चमकले आणि तिला अगदी भरून आले. यावेळी मात्र घरातील ज्येष्ठ मंडळी पोट्टी सोट्टी चांगलीच सरसावली. कोणकोणते पदार्थ करता येतील याची एक लिस्टच तयार करण्यात आली. आता आपली रोजच दिवाळी आहे असे वाटून फरमाईशी वजा सूचना देऊ लागली. अरे बाबांनो, मला हे एवढं असं खायचं नाहीये हे सांगून बघितले, पण तुझं ठरल्याप्रमाणे थोडं तुझं तू खा, आम्हालाही जरा बदल होईल आणि थोडं जास्त केलं तर कुठं बिघडतं. अशा गप्पाही सुरू झाल्या. आणि आता मात्र तिची कमाल झाली. 1 तास झाला की पुढे काय याची चिंता तिला सतावू लागली. ती बिचारी मनोमन दुःखी झाली म्हणा किंवा अगदी आता काय करायचं तिला समजेना. आणि काय झालं, अगदी याच सुमारात तिला तिच्या बालसख्या भेटल्या आणि या व्रताबद्दल सगळ्यांमध्ये खूपच चर्वण झाले. सगळ्यांनी प्रत्येकाने आपापले अनुभव सांगितले. काय करावं काय नाही, मग हे करायचं का ते करायचं याच्यावर चर्चा झाली. हास्य विनोद झाले आणि सर्वानुमते काटा डावीकडे सरकणे यासाठी एक महामंत्र घ्यायचं ठरवलं. तो म्हणजे नियमित व्यायाम, म्हणजे रोज 45 मिनिटं करायलाच पाहिजे आणि त्यात विविधता असायलाच पाहिजे. कारण तोपणा असेल तर काही दिवसांनी कंटाळा येतो. चविष्ट पदार्थ अगदी मनापासून आवडीने खाणे, भरपूर गप्पा मारणे, खाण्यामध्ये फक्त आवडीचे खाताना आपण किती खातो आहे याचे प्रमाण लक्षात ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॉनिक मिळवण्यासाठी आपण सर्वांनी वरचेवर भेटत राहणे. हे केल्याने आपलं जीवन आनंदमय आणि समृद्ध होईल. वजन वाढेल किंवा वाढते आहे याची चिंता करत बसायची नाही.
एकमेकांबरोबर गप्पा मारल्याने, आपली सुखदुःख शेअर केल्याने आनंद आपला आणखीन वाढतो आणि ताजेतवाने आपण भरपूर होतो. हे सर्व कळल्याने सगळ्यांच्या मनात अगदी हायसं वाटलं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी खाऊन पिऊन व्यायाम करून सुफळ संपूर्ण.